महाराष्ट्रीयन फूड 328मध्ये मी योगिता आपलं सगळ्यांचं स्वागत करते। आजची रेसिपी आहेत काळ्या वाटणातली नाशिकची मिसळ। त्यासाठी मोड आलेली मटकी घेतली आहे। याला थोडे कमी मोड आहे, तुम्ही हवे असेल त्याच्यापेक्षा जास्त मोड आलेली मटकी घेऊ शकता। काळं वाटण काढलं आहे। काळं वाटण कसं काढायचं याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे, तरी एकदा सांगते। 5 ते 6 कांदे घ्यायचे, ते स्लो गॅसवर 20 मिनिटं भाजायचे। ब्राऊन कलर होईपर्यंत कांदा भाजायचा आहे। त्यानंतर धने, खोबरं, सुकं खोबरं, धने, खडे मसाले तुमच्या मापाप्रमाणे ते घ्यायचे आहेत। कढीपत्ता दळताना घ्यायची, खसखस दळताना घ्यायची आहे। त्याच्यानंतर टमाटा दळताना घाला किंवा फोडणीला घातला तरी चालेल। आता आपण काळ्या मसाल्याच्या नाशिकच्या मिसळीला फोडणी देऊन घेऊया। तुम्ही बघू शकता इथं मी तेल तापत ठेवलं आहे। आता आपण आधी लाल तिखट घालून घेऊया। अगदी स्लो गॅस करायचा, मसाले जळता कामा नये। लाल तिखट घातल्यानंतर अतिशय स्लो, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे। गॅस बंद करायचा। वाटण घालूया। किंवा आधी वाटण घातलं आणि वरतून मसाले घातले तरी चालेल। मिसळ आहे त्याच्यामुळे तेल थोडं जास्त टाकलं तरी चालेल। गरम मसाला थोडा बेतानेच घालायचा घरगुती दळलेला, कारण आपण खडे मसाले वापरले आहेत। घरगुती गरम मसाला घालते। कोथिंबीर मी वाटतानाच घेतली। ज्याला तेल सुटूपर्यंत परतू द्या। 5 ते 7 मिनिटं नक्की तेल सुटूपर्यंत परतू द्या। तुम्ही बघू शकता इथे मसाल्याला तेल सुटलंय। चवीप्रमाणे मीठ घातलंय आणि मी फोडणीला टमाटा घातलाय। तुम्हाला हवं असेल तर वाटणामध्ये दळून घालू शकता, तरी टेस्ट चांगलीच लागते। गरम मसाल्याला तिखटचं आपण घातलंच आहे। अशा पद्धतीने हे वाटण आणि हे तेल सोडलंय मसाल्याने। आता आपण उसळ टाकूया। इथे मी मटकी त्याच्यात टाकून घेतली आहे। 5 ते 7 मिनिट त्याला छान हलवायचे आणि किती पाणी टाकायचं ते आपण नंतर बघू, किंवा तुम्हाला किती पाणी लागतंय त्यानुसार तुम्ही टाका। मला इथे 1 ते 1.5 तांबे पाणी लागेल, मी ते टाकून घेणार आहे। तुम्ही बघू शकता इथे मी पाणी ओतलंय। मला पाहिजे तेवढं 1 ते 1.5 तांबे मी पाणी ओतलंय, कारण मला तेवढीच ग्रेव्ही लागेल। तुम्हाला किती लागते त्यानुसार पाणी होतं। आणि पाणी ओतल्यानंतर 20 मिनिटं मटकी शिजवस तर स्लो गॅसवर शिजू द्या। जितकी स्लो गॅसवर शिजव तितकी छान तरी येईल। तुम्ही बघू शकता आत्ताच याला तरी खूप दिसतीये। वीस मिनिटांनंतर बंद करा, अगदी स्लो गॅसवर शिजू द्या। तुम्ही बघू शकता इथे काळ्या वाटणातली नाशिकची मिसळ तयार आहे। सोबत कांदा, निंबू आहे, कोथिंबीर आहे, बारीक चिरलेला कांदा आहे, वरनं फरसाण आहे। मिसळ आधी मटकी आणि रस्सा आहे, वरनं फरसाण आहे। अशा पद्धतीने आपली नाशिकची मिसळ तयार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।